मैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। अजितदादा पवार यांनी जेव्हापासून आपला उमेदवारीचा अर्ज भरला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या विरोधामध्ये खुद्द शरद पवार म्हणजे युगेंद्र पवार उभे आहेत आणि ही लढत जी आहे ती अत्यंत टफ होणार आहे असं जेव्हापासून लक्षात आलं तेव्हापासून त्यांना खरोखर घाम फुटलेला आहे। त्या दिवशी बोलता बोलता त्यांनी दोनदा पाणी मागितलं आणि दुसऱ्या दिवशी बोलताना त्यांना डायरेक्ट आर आबा आठवले। ते असं म्हणाले की आर आबा आणि मी खूप चांगली आमची मैत्री होती, आर आबा चांगला माणूस होता, मी त्यांना खूपदा मदत केलेली होती वगैरे वगैरे बोलले। पण ते पुढे म्हणतात की आर आबांनी माझा केसाने गळा कापला। केसाने गळा कापला म्हणजे काय, तर आर आबा यांनी मी त्यांच्या खूप जवळचा मित्र असताना सुद्धा माझ्यावर चौकशी बसवली असं अजित पवार म्हणाले। आता जर आर आबा यांनी अजित पवार यांच्यावर चौकशी बसवली असेल जसं अजित पवार सांगत आहेत, तर मला असं वाटतं त्यातनं एक गोष्ट सिद्ध होते आणि ती गोष्ट म्हणजे आर आबा यांनी या महाराष्ट्रासोबत गद्दारी केली नाही, आपल्या खात्याची गरिमा राखली, प्रामाणिकपणे काम केलं। का बरं असं म्हणू शकतो, कारण की जर त्यावेळेला खालून वेगवेगळ्या प्रकारच्या अशा तक्रारी येत होत्या की सिंचनामध्ये जेवढा पैसा खर्च झालेला आहे परिणाम त्याचा तेवढा दिसत नाही आहे, खूप तक्रारी यायला लागल्यावर आर आबा यांना असं वाटलं की ठीक आहे, तक्रारी येत असेल तर आपण बघूया नेमकं काय आहे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या की नेमका किती खर्च झालेला आहे, त्याचा उपयोग किती झालेला आहे कळलं पाहिजे असं त्यांना वाटलं। त्याच्यामध्ये त्यांनी चुकीचं काय केलं, असं असतं का की आपल्याच पक्षातला आपलाच जवळचा मित्र असेल आणि त्यांनी एखादा घोटाळा केला असेल तर त्याची चौकशी करू नये, असं नसतं। तुम्हाला त्याच्यासाठी नाही पाठवलं जात आणि आर आबांनी ते केलं नाही। आर आबांनी आपल्या मित्राची चूक झाकून टाकूया असा विचार नाही केला। मला असं वाटतं की खूप मोठं जे आहे ते त्यांनी उदाहरण आपल्याला सेट करून दिलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामासुद्धा दिला होता जेव्हा बॉम्बस्फोट झाला होता मुंबईमध्ये। काय जबाबदारी घेतली त्यांनी की नाही, माझ्या काळामध्ये असं झालं असेल तर मी राजीनामा देतो आणि काय म्हणूया त्याच्यावर विचार करतो काय आहे ते। तर अशा प्रकारचा माणूस होता आर आबा। आणि काल अजित पवार त्यांच्यावर आरोप करताना म्हणतात त्यांनी माझा केसाने गळा कापला। अरे, तुमच्या घरातला उद्या तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा माणूस जर खूप मोठा भ्रष्टाचार करत असेल तर तुम्ही त्यांना पाठीशी घालणार का? तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्ही जनतेचे सेवक आहात। तुम्ही जर तुमच्या जवळचा जरी माणूस गद्दारी करत असेल या महाराष्ट्रासोबत तर तुम्ही त्याची चौकशी बसवली पाहिजे। आणि मला असं वाटतं की हे आज आपल्याला राजकारणामध्ये जे दिसत नाही आहे ना, ती गोष्ट जी आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर या निमित्ताने आलेली आहे। आता अजितदादा पवार यांनी आर आबा यांचं असं नाव घेऊन जे आहे ते स्वतःच्या पायावरच दगड मारून घेतलेला आहे। अजित पवार यांना असं वाटलं की आपण असं काहीतरी बोलू तर आर आबा यांचा मुलगा जो तासगावमधून आता उभा आहे त्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार होईल। लोकांना असं वाटेल अरे बापरे, म्हणजे आर आबा किती असा माणूस होता, यांनी स्वतःच्या मित्रालाच दगा दिला। थोडक्यात त्यांना हे सांगायचं होतं अजित पवार यांना, मात्र ते चुकले, ते फसले। कारण की आर आबा हे नाव खूप मोठं महाराष्ट्रभरामध्ये खूप मोठं नाव होतं। आजही लोक त्यांना प्रामाणिक असलेला एक नेता म्हणूनच त्यांची ओळख आहे। ते गेल्याच्या नंतर त्यांचा खूप रिस्पेक्ट जो आहे तो अजूनही लोकांमध्ये दिसतो। तासगावमधले लोक आर आबांचे फॅन आहेत, म्हणजे खूप इमोशनल आहे त्यांच्याबद्दल। तासगावच्या जनतेला हे आवडलं नाही आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचंही म्हणणं आहे की जर आर आबांनी असं केलं असेल तर आर आबा यांनी जे आहे ते आपलं गृह खातं इमाने इतबारे चालवलं, त्यांनी आपल्या सहकार्याला पाठीशी घातलं नाही, कुठल्याही दबावाला ते बळी पडले नाही आणि त्यांनी चौकशी साठी आलेल्या फाईलवर सही केली। आता दुसरा मुद्दा पाहूया, तो म्हणजे हे जे 70,000 कोटी हा आकडा नेमका कुठून आला आणि हे कसा आला। तर हे बघा, 2010-11 साली अजित पवार हे गृह आणि नियोजन खात्याचे मंत्री होते। अजित पवार त्यावेळेला आर्थिक पाहणी अहवालामध्ये अजित पवार यांनी सांगितलेला आकडा आहे की गेल्या 10 वर्षामध्ये सिंचनावर महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च झाला 10 वर्षात। आणि 10 वर्षामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं, तर ते 18% होतं, 10 वर्षानंतर ते 18.1% इतकं झालं, म्हणजे 0.1% इतकी वाढ झालेली आहे सिंचनामध्ये। म्हणजे मग 70,000 कोटी खर्च होऊ नये जर वाढ झाली नसेल सिंचनामध्ये, याचा अर्थ तो पैसा कुठे गेला असे प्रश्न पडायला लागले अनेकांना आणि त्यामुळे अनेक तक्रारी यायला लागल्या। या तक्रारीची फाईल जेव्हा आर आबा यांच्याकडे आली की तुम्ही सही करा म्हणजे चौकशी करता येईल, तर आबा यांनाही वाटलं असेल की जर होऊन जाते ना दूध का दूध पाणी का पाणी,
जर नसेल केला तुम्ही घोटाळा तर तेही सिद्ध होईल की हो बाबा खर्च केलेला आहे, मात्र पाणी तिथे आलंच नसेल, मराठवाडा विदर्भ या भागामध्ये असंही पाणी येत नाही, त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढलं नसेल, हे प्रूव्ह होईल. आणि नसेल केला घोटाळा तर तेही प्रूव्ह होईल. अजित पवारांना भिण्यासारखं काय होतं? उलटं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की बघा आमचा मित्र किती चांगला, इतका जवळचा मित्र असूनसुद्धा त्यांनी माझ्यावर चौकशी बसवली आणि लक्षात आलं की असं काहीही झालेलं नाही आहे. मात्र अजित पवार यांनी हे जे 70,000 कोटी भाजप सांगतं तो डाव आर आबा यांच्यावर फिरवला. अजित पवार यांच्या या चौकशीवर आर आबा यांनी सही केली. त्यावेळेला मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की ही फाईल माझ्याकडे आली, म्हणजे मी आलीच नाही आणि मी त्याच्यावर सही पण नाही केली. आणि तरी त्यावेळेला जे आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार यांनी पाडलं होतं की अशा प्रकारे यांनीच काहीतरी केलं असं म्हणून. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच्यावर सही केली नव्हती. मग नंतर झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री झालं आणि नंतर जेव्हा यांना ब्लॅकमेल करणं सुरू केलं आणि आत्ता जेव्हा अजित पवार त्यांच्यासोबत गेले तेव्हा अजित पवार काल सांगतात की ती फाईल मला फडणवीस यांनीच दाखवली की बघा बघा हो आर आबांची सही आहे. म्हणजे फडणवीस, तुम्ही विचार करा की किती नीच प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना हे सांगता की बघा बघा तुमच्या मित्रांनीच तुमच्यावर हे बसवली. उलटं त्यांना अभिमान वाटायला पाहिजे की बघा याला म्हणतात राज्य कसं चालवायचं. आपला स्वतःचा मित्र असून सुद्धा जर त्यांनी चुकीची गोष्ट केली असेल तर ती कळू दे म्हणून चौकशी बसवलेली आहे आणि उगीचच दबाव टाकलेला नाही आहे, त्यांना कळू पण नाही दिलेला आहे, अशा प्रकारे आपण म्हणूया. आणि या गोष्टीचा, या प्रामाणिक गोष्टीचा मिसयूज, दुरुपयोग फडणवीस यांनी केला आणि त्यांना हे दाखवायचा प्रयत्न केला की बघा बघा आर पाटलांनीच याच्यावर सही केलेली आहे आणि ते माझ्याकडे आलं मुख्यमंत्री म्हणून, मग बघा आता. आणि असं ब्लॅकमेल केलं असणाऱ्या फडणवीस यांनी, बघा बसवायची का चौकशी, असं ब्लॅकमेल केलं. आणि नंतर तोच आकडा जो आहे तो भाजपने यांच्या विरोधामध्ये वापरणं सुरू केलं. खरं तर अशा प्रकारची तक्रार कधीही या बाजूने, आघाडीच्या बाजूने त्यांच्यावर आलीच नव्हती, कारण की ते सिद्ध तर होऊ दे की नेमकं काय झालेलं आहे, तेव्हा नंतर त्यांनी केलंच असतं. पण नरेंद्र मोदी यांनी प्रचारामध्ये एकदा जोरजोराने घोषणा दिल्या होत्या की 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा यांनी केलेला आहे, असं मोदी म्हणाले. आणि 2 दिवसातच अजित पवार हे भाजपसोबत गेले. तर असा तो 70,000 कोटी ची ही स्टोरी आहे. अजित पवार यांना वाटलं होतं की आपण डाव उलटवू, मात्र ते आता उलटं होणार आहे. यावेळेला अजित पवार यांचा गटाचा जो उमेदवार आहे तासगावमधून, त्याच्या विरोधामध्ये तासगावमध्ये रोहित पाटील, आर पाटील यांचा मुलगा उभा आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं जे काय आहे ते हे चित्र आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आणण्यासाठी अजित पवार यांचेच आभार मानावे लागतील. कारण की खरोखर राज्यकारभार कसा करायला पाहिजे हे आर आबा यांनी, मला असं वाटतं गेल्यानंतर पण दाखवून दिलेलं आहे आपल्याला. तर असं सगळं, या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला नेमकं काय वाटतं? आर आबांनी असं करायला पाहिजे नको होतं असं तुम्हाला वाटतं का? की त्यांनी केलं ते बरोबर केलं? फडणवीस यांनी हे जे काही केलं, फाईल दाखवली, हे किती चुकीचं होतं? कारण त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची. अशा प्रकारच्या गोपनीय फाईल ही कधीही कुणाला दाखवायच्या नसतात. ज्याच्याकडे तो अधिकार आहे, तुमच्याकडे आलेली फाईल तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना जर त्याचा अधिकार नसेल तर नाही दाखवू शकत. इतक्या खूप सिक्रेट गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि तुम्ही अशी फाईल वगैरे दाखवत असाल याचा अर्थ तुम्ही नीट कारभार करत नाही आहात. आणि या फडणवीसांच्या कारभारावर पण प्रश्नचिन्ह उभं राहतं. जसं सुप्रियाताई म्हणाल्या की फडणवीस यांची आता चौकशीच बसवायला पाहिजे, कशी काय यांनी फाईल दाखवलेली आहे. तर हे असं सगळं कमेंट मला नक्की सांगा आणि शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत तुम्ही करू शकता. धन्यवाद.